षटकामध्ये मिस्टर सौरभ. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटो सुद्धा ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. जर शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉलपर्यंत, थोडेसे चाचपडले गेले, परंतु पाहत असताना या बॉलवरती सिंगल प्राप्त केली जाईल. सुरुवात संत आणि सावध पावित्र्यानेच झाले, कारण की सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाते. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केला जातो. एक या धावसंख्येची टीम श्री गणेश घासकोपरी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. या पुढचा बॉल क्रीजमध्ये टाकला, बॅटच्या टोला लागला. बॉल जर पाहिले गेलं तर बॉटम एंडला जरूर लागलाय. खेळपट्टीवरती बॉल स्टॉप झालाय. सन्माननीय काशीनाथजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं या ठिकाणी जर पाहिलं तर आर्थिक सहकार्य केले गेले, त्यांचे देखील विशेषतः आम्ही संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद काशीनाथजी भोईर साहेब. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, शॉर्टमध्ये विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचत आहेत आणि इथे पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त केली जाईल. कदाचित इथे थ्रो जर झाला असता तर विकेट देखील जाण्याची दाट शक्यता होती, परंतु थ्रो काय झालेला नाही आहे. इथे सिंगल परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धाव फटकावरती पाहायला मिळत आहेत. फुलटस बॉल आहे, ऑन साईडला टर्न केला आहे. व्यवस्थित जर पाहिलं तर बॅटच्या रडारमध्ये येऊ शकल्या नाही आहे. नॉट बॅटने कदाचित हा बॉल मैदानाच्या पलीकडे फेकावा, परंतु तसं काही मैदानाच्या आत चित्र दिसत नाही आहे. इथे जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा एक सिंगल. या मैदानावरती एक खासियत राहिले, जनता राजा चषक आपण बघत आहोत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येताना दिसत नाही, परंतु त्यानंतर 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 50च्या पलीकडे जाते. क्या बात आहे. लोवर फुलटस बॉल, इथे जर पाहिले गेले तर फ्लाईट दिली बॉलला. अगदी जर पाहिले गेले तर पाठला स्पर्श झाला हे दर्शवले गेले या ठिकाणी. आणि पाहत असताना इथे आणखीन एक डॉट बॉल, थोडंसं फिरून टाकण्याचा प्रयत्न होता, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन या बॉलमध्ये केलं आणि इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतो. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या फटकावरती 3च्या घरामध्ये. सुरुवात तर थोडीशी डगमगली गेली, परंतु इथे चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन सौरभच्या माध्यमातून टीम आदर्श फणसपडा संघाच्या माध्यमातून. समोर खेळलेला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत येते. इथे जर पाहिले गेलं तर चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश कोपरी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4च्या घरामध्ये. 4 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. थँक्यू डीजे. पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 धावा धावफटकावरती स्वरूप पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. चांगल्या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मात्रबद्दल स्पोर्ट्स शॉपमधून या संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत अफलातूनरित्या. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, वेग चांगला होता, नियंत्रण चांगलं होतं या बॉलवरती. इथे डॉट बॉल. जुचंद्र परिसरातील पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय स्पोर्ट्स शॉप म्हणून ज्या शॉपकडे पाहिलं गेलं, मात्र बजाज स्पोर्ट्स त्याचे प्रोप्रायटर कल्पेशजी म्हात्रे, मणिषजी म्हात्रे या 2 बंधूंचं एक सुंदर असं स्पोर्ट्स शॉप आपल्याला पाहायला मिळते. ह्या ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडूने उंची जास्त गाठले, लांबी कमी आणि चांगला झेल टिपत असताना पहिला धक्का या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश घासकोपरी संघाला इथे परतावं लागते. प्रसादला डगआउटच्या दिशेने 4 धावसंख्येवरती पहिला धक्का. थँक्यू डीजे. पहा लक्षात ठेवा, एखादा फलंदाज जर आउट होतो लगेच दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं हे मात्र बंधनकारक असणार आहे, जेणेकरून वेळ वाचेल. आजच्या दिवसात व्यवस्थित सामने आपले कंप्लीट होतील. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती ती म्हणजे 4च्या घरामध्ये. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या मंदावले या मॅचमध्ये. कुठेतरी धावाच होत नाही. या प्रतिस्पर्धी संघ अगदी जर पाहिले गेले तर जबरदस्त गोलंदाजी करतोय. आणि मी म्हटलं पहिल्या 2 षटकात धावा येत नाही, त्यानंतर 3 षटकात वेगाने 50च्याही पलीकडे धावसंख्या मैदानावरती जात असताना आपण पाहिलेली आहे.
अमीर पुन्हा एकदा तयार. पहिला बॉल खेळत असताना नवीन फलंदाज निशांत आलेत. निशांतने पहिल्या बॉलवरती उडवलाय लॉंग ऑफला. अगदी सुंदर झेल टिपलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का श्री गणेश घासकोपरी या टीमला. जरूर व्यक्त केली जाते या ठिकाणी बॅटर निशांतच्या माध्यमातून. मी विनंती करेन युवा ग्रुप वाढीव आणि जय वाघोबा जांभूलपडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला की लगेच आयोजकांची संपर्क साधावा. एक नम्रतेची विनंती. संघाची धावसंख्या दफडक्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती स्थिरावली जाते, मंदावली जाते. ती म्हणजेच फक्त आणि फक्त धावा 4 लागल्यात. या षटकात धावाच खर्च केल्या नाही आहेत. अमीरने आतापर्यंत कामगिरी दमदार पद्धतीने केली गेली. पहिला बॉल डॉट, विकेट विकेट. आता पाहूयात सलगचा तिसरा विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहतात का हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. अमीरने चांगली गोलंदाजी केली. चांगलं लयबद्धतेने न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखल झालेत. इनॅट नंबर 4 वरती खेळण्यासाठी 4 क्रमांकावरती खेळण्यासाठी दाखल झालेत. पहिला बॉल खेळतायत आणि पहिल्या बॉलवरती वेगावरती स्वार झाले आणि बॉलला थेट पाठवले गेले सीमारेषा पलीकडे. लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 6 धावांसाठी षटकार. गेले या षटकामध्ये. आता मात्र षटकार ठुकून कट करण्याचा प्रयत्न होता. वेग चांगला होता. अफलातूनरित्या बॅट जरूर स्लाइस केली गेली. अगदी पायदास करत विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, इरादा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नसताना जर पाहिले तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. इथे डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरा दिला. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या धावफटकावरती डबल डिजिटमध्ये 10 धावा. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. अपील तिथे चांगली पाहायला मिळाली आणि बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि पंचांचं बोट आकाशामध्ये जाईल. विकेट जाते. हा लागलेला तिसरा धक्का श्री गणेश घासकोपरी संघाला 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 गडी बाद, धावसंख्या 10. त्यानंतर संघाची धावसंख्या धावफटकावरती 10च्या क्रमांकावर जाऊन पोहोचले. आता मात्र षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. 2 षटकामध्ये धावा जर पाहिले गेले तर पहिल्या षटकामध्ये बोलबार राहिला गोलंदाज सौरभचा. त्यानंतर जर पाहिले गेले तर अबीरने चांगली गोलंदाजी केली. सौरभच्या पहिल्या षटकात जर पाहिले गेले तर 4 धावा देत असताना त्याला विकेट प्राप्त झाली नव्हती, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये जवळपास 3 विकेट प्राप्त करून दिल्या आणि 6 धावा खर्च केल्या. आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं अमीरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. आता अवी या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर तयार झालेत. इनेट नंबर 5 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल यांना आपण बघतायत. अविनाश आले षटक क्रमांक 3 मध्ये. विशाल आणि आता मात्र जर पाहिले गेले तर हर्ष ही सलामीची, अगदी जर पाहिले गेले तर सलामीला आले होते हर्ष. अजून देखील चांगली बॅटिंग करीतात. गेल्या मॅचमध्ये आपण तेच पाहिलं. गेल्या मॅचमध्ये जर पाहिले गेलं तर जबरदस्त कामगिरी सुहानची राहिली. साथ दिली नाही जरूर बॅटरनी, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये सुहानने जबरदस्त कामगिरी करत असताना संघाची धावसंख्या वेगाने नेऊन पोहोचवली गेली आणि पहिला मॅच जिंकत असताना आपण पाहिलं जरूर. पहिला बॉल फुलटॉस आक्रमण केल्या बॉलवरती आणि इथे पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि त्यावरती मिळालेल्या या 6 धावा. करून देतोय कारण की
या धावा खरं तर गरजेची गोष्ट होती आणि त्याच धावा येत असताना दिसत आहेत. 7 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. फ्री हिटचा बॉल. आता एक मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आले बॅटिंग करत असताना. इथे जर पाहिले गेले तर बॅटर पाहायला पडतं मिस्टर हर्ष. धावसंख्या धावफटकावरती 17. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टच बॉल. नो बॉल. पंचाचा पुन्हा एकदा इशारा आलाय आणि इथे जर पाहिले गेले तर सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली या ठिकाणी बॅटिंग करत असताना आता इथे जर पाहिले गेले तर गोलंदाजाला चेंज करावं लागेल कारण की सलग जो गोलंदाज 2 चेंडू भीमर हाताळतो त्याला पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी दिली जात नाही त्या मॅचमध्ये आणि हेच पाहत असताना या मॅचमध्ये पुन्हा एकदा आता नवीन बॉलरला बॉलिंग ट्रॅकवरती आणावं लागेल. एकही चेंडू न फेकता जवळपास 9 धावा खर्च केल्या गोलंदाज अविनाशने. याच कुठेतरी 10 धावा खर्च केल्या आणि याच कुठेतरी महागाई ठरू शकतात संघाची धावसंख्या धावफटकावरती 20च्या परिस्थितीमध्ये. 20 धावा धावफटकावरती विचार विनिमय करतात कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये आपल्याकडे प्रामुख्याने 4 गोलंदाज असतात. त्यातील एका गोलंदाजी खराब गोलंदाजी केली. आता कुठला गोलंदाज पुढे आणला जाईल पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. वैतरणा विभागामधील हा अ गट आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यपूर्वक जर पाहिले गेले तर या परिसरामध्ये चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि त्यातीलच एक भव्य दिव्य आयोजनाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जनता राजा चषक 25-26चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फ्री हिट कंटिन्यू असेल आणि आता मात्र बॉलर तयार झाले रेडी झालेत. षटक क्रमांक 3मध्ये मिस्टर सूरज आलेत. सूरजला आता चांगली कामगिरी करावी लागेल कारण की यापूर्वी जर पाहिले तर गोलंदाजी खराब कामगिरी केले. कमबॅक करून द्यावं लागेल. षटक क्रमांक 3मधला पहिला बॉल. फ्री हिटची संधी आहे. मागे निघून चालल्या बॉल धाव घेण्याचा प्रयत्न राहतो. इथे जर पाहिले गेले तर पंचांचा इशारा येईल. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव असणार आहे. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती अर्थातच 21च्या घरामध्ये 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दुपारचं सत्र जसं येते या मैदानावरती त्यावेळेला हवेचा वेग वाढतो आणि हवेच्या वेगांवरती स्वार होत असताना बॉल सीमारेषा पलीकडे आपण जाताना आपण कालच्या 2 दिवसापासून पाहिलेले आहेत. जिथे पाहाल जिथे जागा मिळेल जिथे सावली आहे जिथे झाडाची सावली आहे तिथे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. त्या आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जनता राजा चषक आपण बघतायत. एक भव्य दिव्य आयोजनाची स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा या खाडीच्या गावामध्ये पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर होता यावेळेला जर पाहिले तर बॅटचं कनेक्शन तितकंसं प्रॉपर नाही आहे. लॉंग ऑनला बॉल निघून चालला. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती जुळली जाते आणि धावा धावफटकावर जाऊन पोहोचतात 22च्या घरामध्ये 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सूरज आले षटक क्रमांक 3मध्ये. पहिल्या 2 बॉल जर पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी करत असताना दिसत आहेत. अशाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या हातामध्ये अपेक्षित असेल. या पुढचा बॉल जेवढा वेगाने टाकाल तेवढा वेगाने मारू परंतु क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला चांगला झेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय ट्विस्ट मॅच मध्ये आलाय. जो फलंदाज हवी ठरला होता त्याच फलंदाजीच्या मैदानाच्या आतमध्ये विकेट आले. परतावं लागेल बॅटरला डगआउटच्या इशेने. फलंदाज बाद. थँक्यू टू से. जरूर अविनाशने धावा खर्च केला परंतु त्यानंतर सूरजने तर जबरदस्त कामगिरी केलेली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल त्यानंतर 3ऱ्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली परंतु तो सुंदर झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक केलं जाईल. हो यावेळेला जर पाहिले गेले तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. वेगवान चेंडू होता. पंचांचा इशारा आलाय. एक्स्ट्रा स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23च्या घरामध्ये. अमीर होते त्या ठिकाणी लॉंग ऑनला आणि चांगला झेल टिपत असताना अमीरने ती कॅच कंप्लीट केली आणि एक प्राइसलेस विकेट टीम फणसपाडा संघाला मिळवून दिली गेली. हवेत उडाला बॅट आणि इथे जर पाहिले गेलं तर विकेट जात असताना आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला आल्या पावली. फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक तिसरा आपण बघतायत आणि तिसऱ्या षटकातील आत्तापर्यंत जर पाहिले गेलं तर चेंडू फेकून झाले 4. संघाची धावसंख्या धावफटके जाऊन पोहोचते 23च्या घरामध्ये. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 7 वरती दीपेश आले. दीपेश आले. पहिला बॉल आक्रमण केल्या बॉलवरती क्षेत्ररक्षक आहेत अमीर लॉंग ऑनला आणि बॉल पकडत असताना फेकी होईल. चांगली फेकी, चांगली बॅकिंग या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली आणि या बॉलवरती सिंगल प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती ती म्हणजे 24च्या घरामध्ये 24. या पुढचा बॉल हलक्या त्या हाताने मनगटाचा वापर केला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर थोडेसे डगमगले गेले, चाचपडले गेले आणि या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु फेकी त्या अगोदर झाले. इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अखेरीस जर पाहिले तर श्री गणेश घासकोपरी संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 बॉलमध्ये 25 बनवलेत. तर पाहूयात येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धाव बनवण्यामध्ये यशस्वी हा संघ राहतोय. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर आता चौथ्याला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक चौथ्यामध्ये मिस्टर अमीर ज्याने तो झेप टिपला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अफलातूनरित्या ॲज अ बॉलर ॲज अ फिल्डर आतापर्यंत चांगली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ओहो, इथे चांगला बॉल आहे. पहिला बॉल वेगवान पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल अगदी यष्ट्यांच्या वरून निघून जाईल सर विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. फिल्डिंग करत असताना तर त्याने चांगली फिल्डिंग केली. बॉलिंग करत असताना देखील पहिला बॉल अचूक टप्प्यावरती हाताळला. डॉट बॉल. आपटून टाकण्याचा प्रयत्न परंतु इथे पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल आणि खरं तर जर पाहिले गेले तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं कारण की पडल्यानंतर भरपूर उसळी घेणारा चेंडू होता आणि पाहत असताना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर धावा धावफटकावरती लागल्या गेल्या 26च्या घरामध्ये. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. धावा बनवायच्या आहेत. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हे पंचाने धकीत या ठिकाणी दिली गेली. पुन्हा एकदा आमिर तयार. या पुढचा बॉल आणखीन एक वेगवान, आणखीन एक सुरेख चेंडू. अगदी जर पाहिले गेले तर कानाची शिट्टी वाजवत असताना अगदी जर पाहिलं तर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. कमबॅक केल्या मॅचमध्ये. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. जबरदस्त बॉलिंग. या पुढचा बॉल आता पडल्यानंतर स्विंग झाला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. कटरचा वापर इथे पाहायला मिळाला. आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं ना तर गोलंदाजी करत असताना टीम आदर्श फणसपडा आत्तापर्यंत जर पाहिले तर या टीमचं वर्चस्व या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफटकावरती 26. 3 बॉल. पुढे खेळण्याचा प्रयत्न कट केल्या बॉल मागे निघून जाईल. हा बॉल शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. या चेंडूची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायची आहे. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती. अर्थातच जर पाहिले गेलं तर 28 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 14 आपण बघताय. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला आहे. अतिशय सुंदर क्रिकेट. या परिसराचं कौतुक करावं लागेल. व्यवस्थित मॅचेस कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या धावफटकावरती 28 पाहायला मिळते. दीपेश एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला बॅटर मिस्टर विशाल. या पुढचा बॉल बॅट ची कडा घेत असताना बॉल मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत आणि पाहत असताना जर पाहिले गेले तरी आपण सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती म्हणजेच 29च्या घरामध्ये. डिव्हियन लाईव्ह अफलातून टेलिकास्ट करत असताना प्रत्येक बॅटरची एक चांगली फलंदाजी ही पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत असताना ही एक कौतुकास्पद बाब ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे जर पाहिले तर नवनवे पराक्रम डिपेंड लाईव्ह करत आलाय. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे नाही आहे ते आणण्याचा प्रयत्न डिपेंड लाईव्ह करतोय. याही स्पर्धेमध्ये चांगले टेलिकास्ट आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून झालंय. त्यांची संपूर्ण टीमचं विशेषतः कौतुक.
4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश घासकोपरी संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 धावा धावफटकावरती लागल्या. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. जाणता राजा चषक मानाचा आहे आणि खरं तर जर पाहिले गेलं तर खेळाडूंचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये येऊन चांगली बॅटिंग करतायत, चांगली बॉलिंग करतायत, चांगली फिल्डिंग करतायत आणि जाणता राजा आता हा चषक नेहमीच प्रमाणे जर पाहिले गेलं तर उत्तर प्रगती करताना दिसतील. यंदाच्या हंगामात जर पाहिलं तर मालिकावीरसाठी आपण एक सायकल बघतो. येणाऱ्या पर्वांमध्ये बाईक देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 5व्या षटकाला सुरुवात. षटक क्रमांक 5 मध्ये मिस्टर यश हे बॉलर तयार झालेत. 29 धावा धावफटकावरती. पहिलाच बॉल. पहिला बॉल चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाही आहेत. वेगाने बॉल प्रसन्न होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी जाणता राजा चषकातील एक उत्कृष्ट दर्जाचा चौकार. थँक्यू डीजे. वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि पहिला दिवस अफलातूनरित्या या स्पर्धेचा जरूर पाहायला मिळतोय. लगातारचा तिसरा, परंतु वर्षाचा पहिला दिवस जर पाहिले गेलं तर चांगले सामने रंगत असताना या मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. फुलटस बॉल मिस केल्या, परंतु लेग स्टिक देखील सोडून जाणार चेंडू. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आलाय. एक धाव अंतरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे आता मात्र 34 धावा. 1 जानेवारी 2026 दिवस शुभ गुरुवार आज जर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दिवसाने ही सुरुवात संपूर्ण 2026ची. पुढचा बॉल आपण टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला जर पाहिले गेले तर व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकले नाही आहे. टायमिंग करू शकले नाही आहेत आणि त्याच कारणाचं फलंदाजाला परतावं लागते. डगआउटच्या दिशेने आणखीन एक धक्का. श्री गणेश घासकोपरी टीमला विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक. या पुढचा बॉल स्विंग झाले. स्वतःला जर पाहिलं गेलं तर बॉडीला रोटेट केलं गेलं आणि या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर पहिल्या डावात इथून देखील 3 चेंडूचा खेळ हा मात्र शिल्लक राहणार आहे. या 3 चेंडूमध्ये किती धावा बनवतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. 35 झाल्यात. एखाद 2 मोठे फटके जर आले तर मॅचमध्ये 45च्या पलीकडे जाऊ शकतात. इथे जर पाहिले गेले तर रनअपमध्ये बिघाड. आणि खरं तर ज्या वेळेला आपल्यामध्ये रनअपमध्ये बिघाड होतोय त्या वेळेला थांबणं गरजेची गोष्ट आहे. कदाचित त्या बॉलवरती आपण धावत गेलो, नो बॉल पडला, एखादा षटकार लागला त्या मॅच बॉलवरती किंवा चौकार लागला तर गोलंदाजावरती देखील प्रेशर जाणवलं जातं. इथे थांबवलं स्वतःला. पुन्हा एकदा टाकावं लागला हा चेंडू. डेड बॉल पंचाने घोषित केलाय. पुढचा बॉल. या पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. इथे जर पाहिले गेलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची क्षेत्र निवडले आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणाला कदापि इंचांचा फरक असेल आणि त्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये हा बॉल फेकला गेला. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. दिलीपजी भगत साहेब यांच्या माध्यमातून 3333 रुपये आर्थिक सहकार्य या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात राहिले गेले. त्यांचे देखील विशेष आभार. संपूर्ण जाणता राजा चषकाचे कोर कमिटी यांच्या माध्यमातून आम्ही विशेष आभार साहेब. आपल्या मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेत लाभले गेले आणि प्रत्येक देणगीदात्यांचे आम्ही विशेष आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे उडवण्याचा प्रयत्न हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डाऊन दी बॉल टिपलाय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागलाय. आणि पहिल्या डावाचा जर पाहिले गेले तर
एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावा फटकावरती लागल्या गेल्या 37 धावा. 37चा टॉससाठी यायचं आहे पुढची मॅच. चला कशिद संघ आणि श्रीराम कसराळी, चला दोन्ही टीमचे कॅप्टन येऊ द्या प्लीज. श्रीराम कसराळी आणि कशिद संघ या ठिकाणी आपण लगेचच पोचायचं टॉस बॉक्समध्ये. आणखीन आमचे मान्यवर उपस्थित झाले त्या सर्व मान्यवरांचा आम्ही विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 37च्या घरामध्ये. आता न्यू बॅटर स्वराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लेफ्टी बॅटर आहेत. ॲडव्हान्टेज लेफ्टी बॅटरला देखील या मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु पाहूयात शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार मिस्टर यश आणि स्ट्राईक एंडवरती स्वराज. शेवटचा बॉल. फुलटस बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न त्या ठिकाणी केलेत शॉट मिड विकेटला, परंतु झेल कॅरी होऊ शकल्या नाही आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे पुन्हा एकदा जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावरती मिळतील धावा 2 आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण 40 धावा धावफटकावरती लागल्यात आणि 40 धावेचं लक्ष घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना श्री गणेश घासकोपरी संघाला आपण बघणार आहात आणि करायचे आहेत. अगदी जर पाहिले गेले तर 5 षटकांमध्ये 40 धावा टीम आदर्श फणसपाडा या संघाला. चला श्रीराम कसरले आणि कशिद संघ दोन्ही संघाला विनंती करतो आपण लगेच या. चला श्रीराम कसराळी आणि कशिद पहिल्या डावातील हा शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उन्हाची तीक्ष्णता ही भरपूर प्रमाणात वाढत असताना आपल्याला दिसते. जरूर थंडीचे दिवस आहेत परंतु दुपारनंतर ऊन एकदम कडक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कशी टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. वेलकम आपले स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टीम कसराळे संघाचे कॅप्टन लगेच या. जनता राजा चषक आपण बघतायत. एक भव्य दिव्य आयोजन, चांगलं ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून. जवळपास 5 ट्रॉफीज आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर ही पारितोषिके देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. जो संघ पराभूत झाला त्या संघाला ट्रॉफीज देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर काही गोष्टी या स्पर्धेने दिल्यात. चला कसरळे संघ जर उपस्थित असाल तर टीमचे कॅप्टन पाठवायचे आहेत. 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल टीम आदर्श 11 फणसपाडा संघाच्या माध्यमातून याचं धावतं वर्णन घेऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील पुन्हा एकदा धनंजयजी पाटील. चला सन्माननीय नितीनजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. या नितीनजी पाटील आपल्या सोबत असते या पुढचा मॅचचा टॉस आपण पाहत आहोत, आपण ऐकत आहोत. जनता राजा चषक एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा. या पुढचा मॅच फार महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. कसरळीच्या विपक्षात कशिद या 2 टीमच्या माध्यमातून मॅच पाहायला मिळेल. चला कशिद टीमचे कॅप्टन कॉल करतील. छापासा कॉल. यस छापास आलेला आहे. मानणारा विनंती करेन मुख्य व्यासपीठावर जाऊन सांगणार पाहिजे. टॉस जिंकलाय नेने का असेल क्षेत्ररक्षण. कालच्या 2 दिवसापासून पाहिलं आजच्या दिवसात देखील आपण बघत आहात या मैदानावरती धावा वेगाने होतात. तुमच्या अशा संघामध्ये कुठले गोलंदाज असतील प्रतिस्पर्धी संघ अगदी जर पाहिले गेलं तर 5 षटकांमध्ये 50च्याही आतमध्ये रोखणारे असे कुठले गोलंदाज असतील? नारायण आहे, अनिकेत आहे, मी आहे, स्वतः मयूर आहे. कसं वाटतं वैतरणा विभाग किंवा या संपूर्ण विभागामध्ये एक मोठी स्पर्धा, लाख मौलाची स्पर्धा, त्यामध्ये जर पाहिलं तर मालिकावीरसाठी सायकल आहे. एवढं चांगलं प्लॅटफॉर्म खेळाडूंना दिलं जातं. एवढं मोठं प्लॅटफॉर्म जर पाहिले गेलं तर प्रत्येक संघांना दिलं जाते. काय प्रतिक्रिया व्यक्त करशील? नियोजन खूप छान आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
जाणता राजा चषकमध्ये फायनल पर्यंत येण्याचा प्रयत्न होईल का? होईल नक्कीच. थँक्यू. एक चांगली मॅच पाहायला मिळेल, नो डाऊट अबाउट इट. टॉस जर जिंकला असता श्रीराम करसली संघाने तर निर्णय का असता? बॅटिंग. मनासारखं झालंय. 5 षटकामध्ये या मैदानावरती हवेचा वेग आहे. 5 षटकामध्ये आपण 70च्या पलीकडे देखील धावसंख्या पाहिले. 5 षटकामध्ये जर पाहिले तर 30च्या आतमध्ये देखील धावसंख्या पाहिले. परंतु तुमचा प्रयत्न किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा होईल? 60+ विश्वास अशा कुठल्या बॅटरवरती असेल की इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल? वैभव, रोहित. थँक्यू. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस झाल्या, टीम कशी संघ टॉस जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. धनंजय पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. दुपारचं सत्र सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहेत आणि पहिल्याच बॉलवरती रोहितच्या बॅटमधून षटकार आला आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा योग्य फटका खेळलाय. पॉईंटच्या अगदी बाजूने बॉलला काढलाय. सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळता धावा 4. आधीच्या बॉलवरती षटकार, या बॉलवरती चौकार. 4. टफलातून स्टार्ट केल्यात. हरच्या गोलंदाजीवरती 10 धावा आतापर्यंत 2 बॉलवरती आल्यात. सुरुवात तितकी चांगली घासकोपरी संघ मैदानाच्या मध्ये नाही करू शकले. तो स्टार्ट तर न मिळताना पाहिला होता. पुन्हा एकदा फटका खेळलाय. आणखीन एक स्ट्रोक. पॉवर प्लेचा कशा प्रकारे वापर करायचा ना ते रोहित मैदानाच्या मध्ये दाखवून देतोय. रोहितच्या बॅटमधून क्लासिकल स्ट्रोक, चौकार. तीन बॉल आतापर्यंत पाहायला मिळतात. धावसंख्या 14. षटकार, चौकार, चौकार. रोहित चौधरी आमचे कॅमेरामॅन सध्या अगदी दृश्य टिपतात कारण समोर देखील आपण रोहितला पाहत आहेत. पुढील बॉल. यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं पाठीमागे स्वराज त्यांच्या हातामध्ये निघून जातोय. सध्या मॅचचा आनंद श्री दिलीप दादा पाटील असतील किंवा विजयदादा पाटील जे घासकोपरी मास्टर संघाचे खेळाडू आहेत तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. 14 धावा धावफलकावरती. पुढील मॅच श्रीराम कसराळी आणि आई कुर्लाई कशीत. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा बॉलला मात्र पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पंच दर्शवतात चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. अंदाजामध्ये सध्या मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतायत. लवकरात लवकर मॅचच्या अगदी पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची ती मात्र मैदानाच्या मध्ये दाखवून देत आहेत. मागील काही स्पर्धेमध्ये रोहितची बॅट आपण बोलताना पाहिलीत. आणखीन एक स्ट्रोक खेळला, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी महेश पाटील प्रत्येक मैदानावरती वेगवेगळं काही ना काही करत असतात. याही मैदानावरती वेगळं पण करण्याचा प्रयत्न घेतलाय. कॅच, रोहितची विकेट आलाय आणि तिथून आपण पाहिलं तर पहिला धक्का आदर्श फणसवाडा संघाला. बॅक टू दी डगआउट. रोहित गॉन. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 18. 40 धावेचा पाठलाग सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर हर्ष यांच्या ओव्हरमध्ये धावा मात्र खर्च करण्यात आला 18. ज्यावेळी श्री गणेश घासकोपरी संघ बॅटिंग करत होता त्यावेळी पॉवर प्लेमध्ये त्यांच्या धावा होत्या 4 आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कंपॅरिझनमध्ये 18 धावा म्हणजे 14 धाव्याने पुढे आहेत. तिथे विकेट गमावलं नव्हतं, इथे विकेट मात्र एक गमावलं आहे शेवटच्या बॉलवरती. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी यश.
यश सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक. पहिला बॉल विकी पाटील थोडा बाहेर घेऊन गेले, जास्त बाहेर गेलात. पंच मात्र वलटात व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 19-19 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पुढील बॉल. फटका खेळला विकी पाटीलच्या बॅटमधून. कडक स्ट्रोक. कॅमेरामॅन साहिलच्या बरोबर डोक्यावरती गेलाय बॉल. सिक्सर. 6. थँक्यू. अगदी अंदाज वर्तवला आमच्या कॅमेरामॅन साहिलच्या. अगदी स्वागताला षटकार त्या ठिकाणी. रोहितने देखील म्हटलं की आमच्या देशाने देखील बॉल येऊ शकतो कॅमेरामॅन. आणि बरोबर कॅमेरामॅन आपले जे समोरचे साहिल त्यांच्याच दिशेनं बॉल. 6 धावा संघाची धावसंख्या धावफलकावरती 25-25. विकी पाटीलचा आणखीन एक स्ट्रोक. समोर खेळलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. बॅक टू बॅकचा हा दुसरा सिक्सर. 6. हे मैदानच असं आहे की इथे धावा बनणार, धावा करणं, तुम्हाला धावा उभारणं गरजेचं होतं. तितक्या धावा तुम्ही नाही करू शकले आणि त्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या मध्ये 31 धावा आतापर्यंत उभारल्यात त्या आदर्श फणसपाड या टीमने. 9 धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. या षटकातील अजून 4 बॉल बाकी आहेत. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक दिनेश नगम त्या ठिकाणी जोपर्यंत बॉल अपील करतील एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 32-32. मॅच जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. मोठा स्ट्रोक खेळायचा होता सौरभला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी महेश पाटील पोहोचतायत. एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 33-33. 7 धावा या मॅचला जिंकण्यासाठी हवा आहेत. पुढील मॅच श्रीराम कसराली वर्सेस आई कुर्लाई कशीद या 2 संघांदरम्यान आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळणार आहे. वेगवान बॉल होता. सरळ पाठीमागे विकेटकीपर स्वराज यांच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल येतोय. षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाले 5. धावसंख्या धावफलकावरती 33-33. शेवटचा बॉल शिल्लक असेल. अजून धावा करायच्या 7. वेगवान बॉल. तितक्याच वेगानं हा स्ट्रोक देखील मैदानाच्या मध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयासाठी एका धावेची गरज. धावसंख्या 39-39. पाटील येत आहेत. चला तयार राहा. श्रीराम कसराले आणि आई कुर्लाई कशीद दोन्ही टीमला विनंती असेल. स्विच हिट. व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातील सर्वाधिक चांगला षटकार सौरभ पाटीलच्या बॅटमधून फिनिश करत असताना पाहायला मिळत आहेत. मॅचला जिंकल्यात टीम आदर्श फणसपाडा या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन आदर्श फणसपाडा. हार्ड लक. श्री गणेश घासकोपरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. नारायण वझे एक दर्जेदार खेळाडू आहेत. तेही मैदानाच्या मध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला फणसपाडा एका लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये दाखल व्हावं. अमीर या मॅचचे हिरो आहेत. अमीर 10 धावा 3 विकेट घेणारा खेळाडू अमेल ठरला. या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो अमीरला दिला जाणार आहे. त्यामुळे अमीर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार